बीडच्या देवराईमध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये जाळपोळ करण्याची घटना समोर आलेली आहे। ही झाडं या ठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नातनं त्यांच्या सामाजिक उपक्रमातनं लावण्यात आली होती। याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी थेट सयाजी शिंदे जी आहेत। सर काय सांगाल, खरं तर ही घटना दुसऱ्यांदा घडते आहे। आपण जर पाहतोय तर प्रदूषणावरती एकीकडे बोट ठेवली जात आहेत, झाडे लावा झाडे जगवाची गोष्टी केल्या जातात, मात्र दुसरीकडे जी वृक्षारोपण केलेली झाडं आहेत या संदर्भात जाळपोळ होते। काय नेमक्या संवेदना आपल्या आहेत? आता हा डिसेंबरपासून मेपर्यंत महाराष्ट्रासाठी फार वाईट प्रसंग आहे। जिथं जिथं डोंगरात काहीतरी सहज न्यूसन्स करतात, सिगरेट ओढतात, बिडी टाकतात आणि आग लागते। आणि कधी कधी गैरसमज आहे की गवत जाळल्यानंतर परत चांगलं होतं, पण ॲक्च्युली खूप खूप नुकसान होतं निसर्गाचं। म्हणजे भुई पक्षी, सरपटणारे प्राणी, छोटी छोटी झाडं, त्यांची पिल्लं, छोटी झाडांची जी रोपटी येतात ना ती जळूनच जातात। भुई पक्ष्यांची अंडी, त्यांचे लहान पिल्लं जळूनच जातात। म्हणजे आपल्या घरावर बॉम्ब पडल्यानंतर काय अवस्था होईल तसं त्यांच्या घरावर बॉम्ब पडतो। तर कुठेही जगात कुठेही आग लावता कामा नये। तर बीडची ही घटना फार दुर्दैवी वाईट आहे। आपण 2017ला गेलो, तिथं गवत पण उगवत नव्हतं, अशा ठिकाणी भरपूर झाडं लागली। तिथं आता 1 लाख 1.5 लाख झाडं मोठी झालीत, 20-25 फुटाची झाडं झालीत। आणि तिकडचे सयाजी शिंदे निमित्त मात्र आहे, पण बीडमधले आमचे डॉक्टर मित्र सगळे आहेत, शिवराम घोडके, प्रदीप शेळके, काळे मामा किंवा वन विभागाचे अधिकारी, फायर ब्रिगेडचे लोक रातोरात गेले आणि त्यांनी वाचवलं। तर वन विभाग असेल, फायर ब्रिगेडचे लोक असतील, ह्या लोकांनी जाऊन प्रयत्न केले, पण मुळात बीडला सगळ्यात झाडं कमी आहेत। मुळात बीडला झाडं कापण्याची मशिनरी जास्त आहे। किती कॉन्ट्रास्ट आहे ना। अशाच ठिकाणी जाऊन आपण स्वतः त्या ठिकाणी वृक्षारोपण करताय का? मुलाप्रमाणे ते आपण झाड वाढवण्याचा प्रयत्न करतात, मात्र अशा ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी किती मनाला वेदना होतात? आपल्या घरातलंच कोणतरी जातं तसंच वाटतं ना, की किती भयानक आहे ना ही एक गोष्ट। झाड फार विचार असताना न बोलता आपल्याला जगवत असतं, काही आपल्याकडून मागत नाही। आणि अशा झाड नावाच्या गोष्टीकडे आपण किती संवेदनशीलनं बघितलं पाहिजे ना। म्हणून म्हटलं की झाडं आपली आईबाप आहेत, खरे आईबापांनी जन्म दिल्यानंतर खरे जगवणारे आपल्याला झाडं आहेत, म्हणून झाडाकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे। खरं तर अशा ज्या आगीच्या घटना घडत आहेत त्या ठिकाणी तर कोणा काही संशय आपल्याला काही आहे का, की अशा काही विकृतांकडनं अशी काही कृत्य केली जात आहेत का, असा काही संशय आहे का त्या ठिकाणी? हेतुपुरस्सर लावणं ही तर विकृतीच आहे ना। आणि कधीतरी आता समजा तिकडे बाटल्या पडल्यात किंवा रात्रीचे लोक बसलेत आणि नकळतपणे थंडी वाजते, जाळ केला आणि तसाच सोडून आले आणि ते पेटत गेलं। कोणीतरी सिगरेट ओढतं, रस्त्याला फडा करून काढी टाकतं आणि ती गवत पेटून जातं। तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे ना। तर ह्याच्याकडं सगळ्या माणसांनीच पहिले सुधारलं पाहिजे, स्वतः सुधारलं पाहिजे, की ह्या गोष्टीला अवेअर राहिलं पाहिजे, नागरिक म्हणून सुधारलं पाहिजे। आणि मग पोलीस डिपार्टमेंट आहे, वन खातं आहे, यांनी पण लक्ष ठेवलं पाहिजे। फार दुर्दैवी गोष्ट आहे ही। खरं तर ही जागा वन खात्याची आहे। या घटनेनंतर आपण वन खात्याची किंवा प्रशासनाशी संदर्भात कोणाशी बातचीत केली आहे का, आणि सध्याची तिथली परिस्थिती काय आहे, आग आटोक्यात आलेली आहे का, आणि तिथले आपले जे समाजसेवक आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेत का? माझे मित्र आता प्रदीप शेळके जाऊन आले, त्यांनी आता व्हिडिओ केला मला होता। काळे मामाने वनमजूर आहेत ते, त्यांनी पण गेली 10 वर्षे ते चांगलं काम करत आहेत। आमचे शिवराम घोडके आहेत ते तिथे गेले। आता आम्ही गरकळ साहेब आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, त्यांच्याशी बोलतोय की झाडाच्या बाजूचे 4-5 फुटातली खालचं गवत मशीननं कापून टाकलं तर मेपर्यंत वाट बघायला नको, नाही तर परत आग लागली तर झाडांना हाय पोचेल। तर अशा आगीतनं जात झाडं मोठी झालेली असतात। अशी झाडं कापताना किती विचार करायला पाहिजे, किती पावसाळे सहन केलेले असतात, किती उन्हाळे सहन केलेले असतात, किती आगी सहन करत आगी नेहमीच लागत राहिलेत ना। त्यातनं वाचून जेव्हा झाड येतं तेव्हा झाड कापताना किती विचार करायला पाहिजे ना। खरं तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं तर ती झाडं फार उंच झालेली आहेत, आजूबाजूचं गवत देखील वाढलेलं आहे, मात्र आपण म्हणता त्याप्रमाणे की या आगीमध्ये नकळत अनेक सूक्ष्म जीव ह्यांचा जीव देखील धोक्यात येत असतो आणि त्यांचा देखील एकूणच संपूर्णतेने नष्ट होत असतात। याचा परिणाम प्रकृतीवरती होत असतो। प्रदूषणाचं प्रमाण जे वाढतंय त्याच्यासाठी झाडं नसल्याचं कारण हे महत्त्वाचं कारणीभूत दिलं जातं। नाशिकचं जे उदाहरण आहे तपोवनचं, या संदर्भात देखील आता सरकारकडनं नवीन झाडं लावणी जात आहेत, मात्र काही झाडं ही तोडलीच जाऊ शकतात असं देखील सरकारचं म्हणणं आहे। ताजं उदाहरण आहे, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि कलेक्टरने आत्ता
मे जूनला मला वाटते 15 लाख झाडं बीडमध्ये लावली आणि गिनीज बुकमध्ये नोंद केली आणि कलेक्टरचा सत्कार केला. द्यावं त्यांनी उत्तर आता की ही 15 लाख कुठं झाडं लागलीत आणि कोणाचे पैसे होते आणि त्या पैशाचं पुढं काय झालं याचा फॉलोअप गेलं कधी घेता आलं आहे का आपल्याला? 10 वर्ष बीडला प्रयत्न करतोय. शिवराम घोडके मला बोलायला आला, मला बीड काळं का गोरं माहिती नव्हतं. मी सातारवरनं 100 वेळा बीडला गेलो आहे आणि एक झाडाची काळजी घेतली. हे झाड रिप्लेस कसं झालं पाहिजे इतकं करावं. फॉरेस्ट डिपार्टमेंटची मदत घेतोच. फॉरेस्ट डिपार्टमेंट आपण चांगले अधिकारी असतील तेव्हा मदत घेतोच. असे चांगले लोक आहेत त्यांचं कौतुक आहेच. पण आता बीडच्या कलेक्टरनी सांगावं कशासाठी तुम्ही कौतुक करून घेतलं, कशासाठी 15 लाख झाडांचा द्या हिशोब तुम्ही आता देऊ शकतात का? ते फार भयानक गोष्ट आहे हो. झाड ह्या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, का अधिकारी असो, आपण जे खरं आहे, जे शक्य आहे, जे आपल्याला जमणार आहे तेवढ्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत ना. बातम्या मोठ्या करून काय करणार आहे? आणि आता समजा चॅनल सगळे सांगतात सयाजी शिंदेची देवराई कोणाचे नसते हो. झाड कोणाच्या बापाचं नसतं हो. झाड हे आपलं असतं, झाड आपलं बाप असतं. त्यामुळं झाड माझी 40 एकरमधली फार्म हाऊस आहे आणि आमची 40 एकर झाड आहेत असं नसतं हो. झाड सगळ्यांचं असतं. एकीकडे विकासाच्या गोष्टी केल्या जातात आणि या विकासाच्या गोष्टी करताना डेव्हलपमेंटच्या नावाखाली अनेक झाडं ही तोडली देखील जातात. मग उदाहरण झालं तर आता नुकताच कोस्टल रोड आहे त्या संदर्भात काही झाडं ही तोडावी लागणार आहेत. ठाण्यामध्ये काही प्रोजेक्ट्स आहेत त्या ठिकाणी झाडं तोडावी लागणार आहेत. मग पर्याय म्हणून याला आम्ही दुसरी झाडं लावू असं सांगितलं जातं. ही झाडं जरी लावली तरी त्याची नंतर अंमलबजावणी करताना प्रशासन कुठेतरी हात आखडता घेताना पाहायला मिळतं. नाशिकबाबत देखील मी पुन्हा नाशिककडेच येतो, कारण नाशिकचं जे आंदोलन छेडलं त्यामध्ये देखील तुमचा एक महत्त्वाचा रोल आहे तपोवन संदर्भातला. यातनंच कुठेतरी सयाजी शिंदे हे टार्गेट होत आहेत का आणि अशा काही घटना घडत आहेत का, असा काही संदर्भ लागतोय का? नाही, यात टार्गेट करण्यासारखं काय आहे? आता बघा, झाड तोडणं किंवा झाडाशी खोटं बोलणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारणं आहे ना. त्यामुळं तुम्ही मला काय टार्गेट करणार? किंवा सयाजी शिंदे ही व्यक्ती महत्त्वाची नाही आहे. आपला हा विचार महत्त्वाचा आहे की झाड हे तुमच्या आईबापासारखं आहे. आईनं जन्म दिल्यानंतर तुम्ही जगता कारण तुम्ही झाड आहात. मुख्यमंत्री असा ते रात्री झोपतात ना, रात्री उठतात कशामुळे? ऑक्सिजन कोण देतं? त्यामुळे तुमच्याकडे 500 किलो सोनं असलं तरी खाणार आहे का ते? तुम्ही अन्न पाणीच खाणार ना. मग अन्न पाणी कोण देतं? झाडच देतं ना. मग झाड हे आयुष्यातली किती महत्त्वाची गोष्ट आहे. एवढा विचार माझा जर पटत असेल तर तो घ्यावा. बाकी सरकारकडे याकडे काय लक्ष वेधणार? या घटनांकडे सरकारचं लक्ष नेमकं आपण कसं वेधणार आहात? काय सूचना देणार आहात? नाही, मी नेहमीच नम्रपणे सतत मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा वन विभाग असो किंवा सगळे माझ्या आजूबाजूला असणारे सगळे, श्रीमंत माणूस नसतो आणि गरीब माणूस नसतो. ऑक्सिजन घेतो तो श्रीमंत असतो. ज्याला असा छानपणे ऑक्सिजन घेता येतो तो श्रीमंत माणूस असतो. मी असंच त्यांना सांगेन की झाडाच्या बाबतीत गांभीर्याने घेऊया. बाकी राज्यकर्त्यांनी कसं वागावं त्यांचा प्रश्न आहे. श्रीमंत लोकांनी ज्यांना वाटतं की ही मी श्रीमंत आहे असं वाटतं त्यांनी त्यांची कसं वागावं. पण झाडाशी आपण कुठेही गल्लत करू नये. सगळी झाडं वाचवावीत आणि जर तोडायचीच वेळ येते तेव्हा खरंच त्याच्या बदल्यात आपण लावतो का, किंवा तू मी आपण सगळ्यांनी आपल्या वया इतकी झाडं लागतो का एवढं तपासलं पाहिजे. आणि तपोवन वाचलंच पाहिजे. तपोवनाच्या बाबतीत फार चूक केली आहे शासनाने, ती चूक परत होतं कामा नये. खरं तर देवराईप्रमाणे देवराईच्या ज्या घटना घडत आहेत किंवा जी काही त्यामागे कुणी असेल अशा घटनांना झाडं लावूनच उत्तर आपण येणाऱ्या काळामध्ये देणार का? आणि तपोवन असो किंवा देवराई असो यासारख्या अनेक ठिकाणं जी माळरानं आहेत त्या ठिकाणी देखील आपले प्रयत्न सुरूच आहेत आणि आणखी देखील सुरूच राहणार का? काय उत्तर द्यायला सगळ्याला? महाराष्ट्रातल्या देवराई बनवणारे आमचे जे सगळे आहेत म्हणजे सह्याद्री देवराईचे आणि अजून अनसंग हिरो भरपूर झाडाचं काम करणारे त्यांचं खूप अभिनंदन. 30-35 देवराई आता झाल्यात. 40पर्यंतचा आकडा म्हणजे घडतं आहे, प्रॅक्टिकली यायला लागेल. मला जीवन देतोपर्यंत मला 100 देवराई करायच्यात असं मी स्वप्न घेऊन जगतोय. तर नक्कीच जरी अशा कितीही घटना घडल्या तरी येणाऱ्या काळात 100 देवराई या राज्यभरात नाही तर इतर ठिकाणीही घडवण्याचा जो प्रयत्न आहे हा सुरूच राहील असे मत या ठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्याला दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.